गोंदवले बुद्रुक येथे 35 वर्षीय व्यक्तीवर चाकू हल्ला. दहिवडी पोलिसांकडून तपास सुरू. माण तालुक्यातील पळशी येथील 35 वर्षीय युवकावर गोंदवले बुद्रुक येथे भर दिवसात धारदार शस्त्राने हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीती आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले. मिळालेल्या माहितीनुसार संबंधित युवक हा कामानिमित्त एका महिलेसोबत दुचाकीवरून गोंदवले येथे आला होता. दुपारी सुमारे 1 वाजण्याच्या सुमारास सातारा लातूर मार्गालगत असलेल्या अण्णाभाऊ साठे चौकातून जात असताना अचानक एका अनोळखी इसमाने त्यांच्यावर हल्ला चढवला. हल्लेखोराने धारदार शस्त्राने वार करताच परिसरात एकच गोंधळ उडाला. घटनेची माहिती मिळताच दहिवडी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा सुरू केला. हल्ल्यानंतर घटनास्थळी रक्ताचे थारोळे पडले होते, त्यामुळे घटनेची तीव्रता लक्षात येत होती. प्राथमिक माहितीनुसार जखमी युवकाचे यापूर्वी लग्न झाले असून त्याला 2 मुले आहेत. असे असतानाही त्याने पळशी येथीलच एका मुलीला पळवून नेऊन तिच्याशी लग्न केल्याची चर्चा परिसरात सुरू होती. या घटनेचा राग मनात धरून संबंधित मुलीच्या भावाने दबा धरून हा हल्ला केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. जखमी युवकाला तातडीने स्थानिक नागरिकांच्या मदतीने सातारा येथील रुग्णालयात हलवण्यात आले असून त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणी दहिवडी पोलिसांच्या टीमने घटनास्थळी भेट देऊन सदर ठिकाणची पाहणी केली. हल्लेखोरांचा शोध सुरू आहे. पुढील तपासानंतर या घटनेमागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा. आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.